ईव्हीएमचे घोटाळे वारंवार मी यासाठी म्हणतोय, 2 दिवसापूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. तिथे 4 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून साधारण 50,000च्या मताधिक्याने जिंकले ईव्हीएमच्या माध्यमातून. तिथे 2 दिवसापूर्वी सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि बाळासाहेब पाटलांचं पॅनल हे प्रचंड मताधिक्याने जिंकलं. निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या. तोच मतदार, तेच क्षेत्र, तीच माणसं, फक्त निवडणुका ईव्हीएम वर झाल्या 4 महिन्यापूर्वी. तेव्हा मनोज घोरपडे जिंकले भाजपचे 40-45 हजार मतांना. आणि आता त्याच मतदारांनी मतदान केलं सह्याद्री साखर कारखान्याला. बाळासाहेब पाटलांचं पॅनल 21च्या 21 जागा जिंकले. कसं काय परिवर्तन झालं? याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे.